ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। ठाकरे यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं ही नोटीस जारी करण्यात आली आहे। 12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर रोजी 2 वेळा ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे आंबेडकर यांनी त्यांचे वकील किरण कदम यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करून ठाकरे यांच्या विरुद्ध जामिनावर वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे। बदलापूर ते वांगणीच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय। मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर ते वांगणी दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली आहे। आता 30 नोव्हेंबरपर्यंत ही ई पीक पाहणी होणार आहे। डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील एकूण 36.12% पिकांची नोंद झालेली आहे। महामार्ग रस्त्याच्या सदोष बांधकामाबद्दल मी शिव्या का खाऊ असा प्रश्न केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला। यासाठीच सर्व महामार्गावर QR कोड असलेले होर्डिंग लावण्याचे आदेश दिल्याचंही गडकरी यांनी सांगितलंय। धरणगाव नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। या प्रारूप यादीतून शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवाराचंच नाव गायब झालंय। उबाठा पक्षानं विरोधकांवर कटक कारस्थानाचा आरोप केलाय। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त चाळीसगावात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन स्वतः धावले। पुण्यातील गुंडांवर पोलिसांची करडी नजर आहे। कुख्यात गुंडांच्या टोळ्यांच्या जुन्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येणार आहे। निलेश घायवळ, गजा माने, टिपू पठाण, बंडू आंदेकर या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत। या सर्व टोळ्यांच्या सर्व जुन्या गुन्ह्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशनच्या वतीनं एकता दौड या उपक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर आला। पुराच्या पाण्यातून वाहन नेणं कार चालकाला चांगलंच महागात पडलं। पाण्याच्या प्रवाहात कारसह दोघे जण वाहून गेले, मात्र सुदैवानं नदीपात्रात पाण्याची खोली कमी असल्यानं कारमधून दोघांनाही बाहेर पडता आलं। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाथर्डी तालुक्यातूनही जोरदार पाठिंबा मिळाला। तालुका दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलन संघटनेतर्फे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला। अहिल्यानगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। या समस्येकडे मनपा प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेना आणि साईराम सोसायटीच्या वतीनं मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपनं बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता। यात ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून 52 जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजप आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी भीमगीतासह इतरही गाण्यांचं सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। धाराशिव शहरातील अंतर्गत रस्ते स्थगित केल्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या बॅनर वॉरवरून पालिका प्रशासनानं कारवाई केली आहे। शहरातील राजकीय पक्षांनी लावलेले अनधिकृत होर्डिंग नगरपालिकेनं हटवलेत। आरक्षण प्रश्नी मातंग समाज आक्रमक झालाय। लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातून मातंग समाज बांधव एकत्र येत नागपुरात हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धडकणार आहे। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या 90,000 शेतकऱ्यांनाच आतापर्यंत मदत मिळाली आहे। राज्य सरकारनं 17 ऑक्टोबर रोजी आदेश देऊन देखील धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळालेली नाही। मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले।
साताऱ्याच्या कराड तालुक्यातील 7 गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढत 12 तास लाईट पुरवण्याची मागणी केली। शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी हे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागानं यंदाच्या दिवाळी हंगामात उत्पन्नवाढीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे। महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रानुसार जळगाव विभागानं 15 कोटी 60 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। बिहारमधील मोकामा येथे 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारी आणि गोळीबारामध्ये जनसुराज पक्षाचे समर्थक दुलारचंद यादव यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। गुजरातमध्ये सुरतमध्ये चालत्या लक्झरी कारमधून फटाके फोडलेत। या प्रकरणी 4 तरुणांना धोकादायक गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। या आतिषबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गुजरातमधील आणंद येथे एका भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वाराला बसनं चिरडलं। यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। गुजरातमध्ये राजकोटमध्ये राष्ट्रीय महामार्गावर बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आणि त्यांना जाहीरपणे माफी मागायला लावली। गुजरातमधील भावनगरमध्ये एका टॉवरवर वीज कोसळल्याचा भयानक व्हिडिओ समोर आलाय, तर एका व्यक्तीनं वीज कोसळल्याची घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे। गुजरातच्या भावनगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। युपीतल्या झाशी येथील रक्षा शहरात अतिक्रमण हटवताना 2 व्यापाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूंनी एकच गोंधळ उडाला। गुजरातमधील गीर सोमनाथमधील एका गावात भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या सिंहाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गावातील एका कुटुंबानं सिंहाच्या हालचालीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केलाय। स्पेनमधील सेव्हिलमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संरक्षण विभागाला पेंटागॉनला 30 वर्षात पहिल्यांदा अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे आदेश दिलेत। ट्रम्प म्हणालेत की ही चाचणी चीन आणि रशियाच्या तुलनेमध्ये योग्य पातळीवर असावी। रशियानं पुन्हा एकदा युक्रेनियन ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलेलं आहे। पूर्ण युक्रेन शहरात वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय। युरोपीय देश असलेल्या मॉन्टेनेग्रोमध्ये तुर्की आणि अझरबैजानी नागरिकांविरुद्ध हिंसाचार उफाळून आलाय। राजधानी पॉडगोरिकामध्ये तुर्क बाहेर पडा अशा घोषणा ऐकू येत होत्या। 40हून अधिक तुर्की अझरबैजानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय। नवी मुंबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत भारतीय महिला संघानं फायनलमध्ये एंट्री मारलेली आहे। जेमिमा रॉड्रिग्सच्या नाबाद शतकी खेळीशिवाय कर्णधार हरमप्रीत कौरनं या सामन्यामध्ये दमदार खेळी केली। युवा खेळाडूंची आक्रमकता आणि कर्णधार सूर्यकुमार यादव बहरात परतल्यानं भारतीय संघ शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्यामध्ये विजय खेचून आणण्यासाठी निर्धारानं मैदानात उतरेल। अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे सारख्या युवा खेळाडूंचं योगदान यावेळी विशेष महत्त्वाचं ठरू शकतं।